तर नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आमच्या गावचा चाळोबा आणि चाळोबाला हौशे नवशे गावशेपैकी 900 मंडळ या चाळोबाच्या ट्रेकला आलेले आहेत. त्यामध्ये पाटील परिवार चे अध्यक्ष अजय पाटील आणि अमित पाटील हे 2 पाटील आहेत. तर समोर जे बारके एक चिलबिली दिसते ती आमची कन्या, ज्याची ही 3री ट्रेक चाळोबाची करत आहे. आणि हे असं सुंदरसं जंगल या चाळोबाचं हे बघू शकता. हा समोरचा नजारा, हे खालचा चाळोबा जो म्हणतात त्याची ही टेकडी आहे. हे उतरून परत चढावं लागलं की खालचा चाळोबा आहे. इकडे हा समोर हा पट्टा दिसतोय, हा गावशाचा तिकडचा रोड. तर इकडे हा जो आहे तो आपण म्हणतोय तो लाडका एरोळ तो पट्टा. या वड्यात सुखसुखाट पडलेला है. 2 दिवस तूफान बारिश गिरी है, लेकिन फिर भी इस ओड़े को पानी नहीं है. ये बिना पानी का ओड़ा है. और ये आप देख सकते हैं पाटील, मग अशा बाहेर जे आपण गाड्या बघितल्या होत्या त्या गाड्या याच लोकांच्या आहेत. या गावची देखील चाळोबा यात्रा दिसते. हे खालच्या चाळोबाजवळची विहीर. या विहिरीचं पाणी घेऊनच ते जेवण करतात. आणि हा वरती जे निशाण दिसते तुम्हाला तो आहे खालचा चाळोबा. हा आहे खालचा चाळोबा. इथे बऱ्याच गावची लोक येऊन जेवण वगैरे साजरे करतात. जेवायला हा सुंदर असा परिसर दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. त्यांचा घ्या चाळोबाची जेवणाची तयारी पूर्ण होत आलेली आहे. चुलीवरचं जेवण, रस्सा, तरतरीत मटण आणि बरेच काही वेगळे पदार्थ. आणि हा चाळोबाचा डोंगरमधील भरगच्च असा निसर्ग, घनदाट जंगल बघा, किती मस्त वातावरण आहे. या वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात इथे येणं गरजेचं आहे. फक्त चाळोबाच्या नावानं 4 फोडं खाण्यात अर्थ नाही, तर त्या चाळोबापर्यंत पोहोचणं पण तितकंच गरजेचं आहे. ती समोर बघताय नैसर्गिक झाडीची कमान या चाळोबाच्या जंगलामध्ये. आणि हे आमची पिल्लू गार्गी दिसते का तुम्हाला? चांग भलं दोन्ही द्यायचं. चढून बघू शकता. नाही मध्ये पाण्याचं धरण. आमचं मुरुडेकर तरी लेटच झालं. गाव लय लांब आहे आमचं. होय, नदीच्या पल्ल्याड हाय खरं. लोकांसने आमच्या लांब वाटते चाळोबा. काय करूया? मुरुडेकर काय नाही बघा. हो आलो, चला. हे बघा हे माकड
अतिशय उत्कृष्ट असं नजारा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। या जंगलामधील अतिशय जुनी झाडं, जुनी जाणती झाडं तुम्हाला पाहायला मिळतील। आणि हे जे आहे ते समोर भगवे मंडळ, तर हे आज पहिल्यांदाच या ट्रेकिंगला आलेले आहेत आणि बघायचं ते कुठपर्यंत तग धरू शकतात। पुढे आहेत ते राज पाटील नाही काय ते शतक गाठलेलं झाड असेल कदाचित, हे 100 गाठलेलं हे झाड, जुना आंब्याचं झाड आहे। बुंदा बघून तुम्हाला त्याची प्रचिती येईल। हे बघा त्याच्या फांद्या बिंद्या किती जाड जाड आहेत। हो साखर पाणी किनारपैकी मोठा टेक आला की टेकाच्या चढवतीला तुला घेतो। हा टेक अगं चढावाला मी घेतो तुला। होय चला चला। ही झाडे असल्यामुळं ना तुला सूर्याचा प्रकाश लागायची, थंड थंड गारगार वाटतंय, समजलं काय? हा थंड लागते। नाही ते करता पोटा कमी तर आता म्हणजे बाळ इथे चक्रून पडतील लोक करतात, एवढं गरम होते। चला पळा बघूया, मी 2 साकडे बघते हळूहळू बघून पाहायचं। चळवळच्या नावानं अक्षरशः पिल्लूला खांद्यावर घेऊन खूप दमलोय मी आता। चळवळाला तर जायचं आहे, येताना येते पळत चळवळाला जाऊया म्हणून थोडं चलते आणि जमते, त्यामध्ये खांद्यावर घ्यावा म्हणजे डबल ताप मला करते। समोर भला मोठा दगड, याच दगडावर मागच्या वर्षी शूटिंग केलं होतं आम्ही। मी दगडावर मोठ्या दगडावर चला समोर आहे ते औंढीकर, पाठीमागे आहेत ते किती औंढीकर चळवळीच्या यात्रेसाठी आलेले आहेत। समोर ध्वज फडकत आहे तोच आपला पवित्र चळवळ ठिकाण। समोर श्री क्षेत्र चळवळ देवस्थानचं प्रवेशद्वार पाहतात। हार घाला दोन्ही आता टोपी दे की रे टोपी नाही आधी हार घाला
ते बाजूला घेऊ काय बोल माझा मला तर आले